गोज टू डॉक्टर पतंगे सर आणि काही काळानंतर हे उमरग्याचं असं होईल की मेडिकल कॉलेज असल्यानंतर जिथं जेवढ्या सेवा होतील तेवढ्याच सेवा उमरग्याला मिळतील. सर सुरुवात तुम्ही केलेली आहे उमरगा शहराची असं वाघमडे सर बोलले होता. म्हणजे लहान ठिकाणी जायला कोणी धडत नाही. हां मोठे क्वालिफिकेशन असं त्या शब्दामध्ये काय सांगा? नाही, अगदी व्यवस्थित कन्स्ट्रक्शन चांगलं आहे. वडीलधाऱ्या लोकांचं सगळ्या त्याने मान सन्मान केला आहे. आजपर्यंत आपण मला एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारले आहे. आपला विश्वास, प्रेम आणि साथ धाराशिवच्या उमरगा शहरातील आरोग्य नगरीत अत्याधुनिक आरोग्य सेवेची नवी भर पडली आहे. नरवडे क्लिनिक व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचा भव्य शुभारंभ आज उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उमरगा शहरातील आरोग्य नगर परिसरात उभारण्यात आलेल्या नरवडे क्लिनिक व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नव्या वास्तूचा शुभारंभ रविवारी सकाळी 11 वाजता पार पडला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करून या नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, छातीचे विकार यांसारख्या विविध आजारांवर उपचारासोबतच ICU, एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमरगा तालुका आणि परिसरातील नागरिकांना आता दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नरवडे हॉस्पिटल हे सुसज्ज ठिकाणी स्थलांतरित होत आहे. आजपर्यंत आपण मला एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारले आहे. आपला विश्वास, प्रेम आणि साथ मला अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची शक्ती दिली. त्याबद्दल मी आपला मनपूर्वक कृतज्ञ आहे. नवीन दवाखान्यात आम्ही अधिक आधुनिक सुविधा, अद्ययावत उपकरणे आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मला ठाम विश्वास आहे की आपल्याला पूर्वीप्रमाणे अधिक गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये. म्हणून माझी कार्यपद्धती ही असेल की उपचारासोबतच माणुसकीची हूक ही आमची उपचार पद्धती असेल. आजपर्यंत आपण मला केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले आहे. आपला विश्वास हीच माझी ताकद आहे. नव्या हॉस्पिटलमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण उपचार देण्याचा आमचा प्रयत्न राहील. तंत्रज्ञानासोबतच मानवी मूल्य आणि संवेदनशीलता जपणे हीच आमची कार्यपद्धती असेल, असं मत डॉक्टर सतीश नरवडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी मराठवाड्यातील प्रथम सर्जन म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर दामोदर पतंगे आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष वाघमोडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. की ज्या मराठवाड्याचे पहिले सर्जन डॉक्टर पतंगे की त्या काळात त्यांनी मुंबईपर्यंत कुठल्याही मोठ्या पदावर जात असताना एका छोट्या शहरात येऊन प्रॅक्टिस चालू केली. त्यांचा आदर्श आम्ही नवीन पिढीने घेऊन मेडिकलला प्रवेश घेण्याचा हे घेतला आणि त्यामुळे हे सारे केलं. क्रेडिट गोज टू डॉक्टर पतंगे सर आणि काही काळानंतर हे उमरग्याचं असं होईल की मेडिकल कॉलेज असल्यानंतर जिथं जेवढ्या सेवा होतील तेवढ्याच सेवा उमरग्याला मिळतील. महाराष्ट्रामध्ये काय तालुक्याचे जे शहर आहेत की ज्या ठिकाणी आरोग्य सेवा जिल्ह्यापेक्षा जास्त आहेत त्यात उमरगा मोठं, जसं मिरज, कराड हे जे तालुका आहेत पण जिल्ह्यासारखे, तसंच उमरगा हे उस्मानाबाद, धाराशिवमध्ये असून सुद्धा जिल्हा एवढ्या आरोग्य सेवा आहेत. बरोबर, ही क्रेडिटेबल आहे सर. त्यामुळे परिसरातले लोक जिल्ह्यामध्ये पहिलं तर आपलं उमरगा शहर, उमरगा तालुका येतात, कर्नाटक, आंध्रपासून सारं हे सर. उमरग्याची एक म्हणजे महत्त्वाची गरज भासून चाललेली आहे. लहान मुलांचा दवाखाना असणं आणि ते अतिशय उत्कृष्ट सगळ्या सोयीने आहे. त्यामुळे सगळ्यांची सोय होईलच. सर सुरुवात तुम्ही केलेली आहे उमरगा शहराची असं वाघमडे सर बोलले होता. काय सांगाल याच्याबद्दल? नाही म्हणजे लहान ठिकाणी जायला कोणी धडत नाही. हां
मोठे क्वालिफिकेशन असल्यानंतर हा, हा. प्रॅक्टिस चालेल की नाही अशी जी भीती असते हां म्हणून ते जात नाही जनरली. पण असं नाही होतं तसं का अपघात गेले की आपणच निर्माण करायचं असते आणि ते झालंही पण तसं. उमरग्याला मी आलो आणि झालंही त्याचं. आणि आता उमरगा म्हणजे एक आरोग्य नगरी म्हणून प्रसिद्ध झालं. तसेच ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वसंतराव मुगळे यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रसंगाला अनुसरून अगदी व्यवस्थित कन्स्ट्रक्शन चांगलं आहे. वडीलधाऱ्या लोकांचं सगळ्या त्याने मान सन्मान केला आहे आणि आता ह्याच्या पुढे त्यांना पुढचं आयुष्य अगदी व्यवस्थित जावं ही इच्छा आहे. कार्यक्रमात डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर उदय मोरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत महाजन यांनी काय म्हणाले पाहूया. ची आई हे दोघंही या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी इथं आहेत. हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि हे सगळं नशीब आहे की एवढं नशीब खूप कमी लोकांच्या नशिबात असतं की 93 वर्षाचे वडील आणि 87 वर्षाच्या आई दोघंही व्यवस्थित धड राखत इथं स्टेजवर येत आहेत, बसतात आणि त्यांना आशीर्वाद देत आहेत. आणि हा सत्कार सोहळा बघण्यासाठी, कारण आपण जे काय आयुष्यात करत असतो ते फक्त आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत असतो आणि तेच आई वडील स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर समोर असतील तर याच्यासारखं सुख कोणतंच नाही आणि याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणताही नाहीये. माझ्या मते 2009 साली सतीश नरवडे इथे क्लिनिक ओपन करत होते. त्यावेळेसही मला सतीशनी आणि त्यावेळेस माझ्या मते पाटील सरच त्यावेळेस सूत्रसंचालन करत होते की अजूनही मला त्या आठवणी अजून ताज्या आहेत. 2009 साली सतीश जेव्हा इथं आले तेव्हापासून मी पाहत आलोय की तो सरांनी जसं म्हटलं की बाबा सतीशचा आवाज आजच पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. त्याच्या केवळ आणि केवळ ह्या सॉफ्ट स्पोकन जे म्हणतो तशा प्रवृत्तीमुळे ते आजपर्यंत कष्ट करत आज एक मोठं भव्य असं हॉस्पिटल उभा करत आहोत. प्रॅक्टिस करण्याकरता म्हणून इथं आलो आणि आत्ताच सांगितलं तसं नरवडे सरांचं वय 93 वर्षाचं आहे, आईंचं वय 87च आहे आणि या अध्यक्षाचं वय सुद्धा 87च आहे. म्हणजे एक प्रकारे ज्येष्ठांचा सगळा ते आहे. असो आपण जमलोय एका अद्ययावत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी. हॉस्पिटल आम्ही बघून आलोय, त्याच्यामध्ये खरंच ज्या काही सुविधा असायला पाहिजेत अशा सगळ्या सुविधा डॉक्टरने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक सुरेश बिराजदार, भारतीय जनता पक्षाचे नेते ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य आणि जवळपास शहरातील सर्व डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. या नव्या हॉस्पिटलमुळे उमरगा तालुक्यातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.